नमस्कार, मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजची आपली स्पेशल रेसिपी आहे घेवडी पापडीची भाजी। ही भाजी आपले यूट्यूब फॅमिली मेंबर्स, आपले सबस्क्रायबर्स, त्यांचं नाव आहे हर्ष, ह्याने कमेंट केली होती की ताई तुम्ही घेवडीची भाजी बनवून दाखवा एकदा। तर नक्कीच मी ती बनवली आहे, तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही भाजी एकदा घरी नक्की बनवून बघा। ही मी घेवडी पापडी घेतली आहे, पाण्यामध्ये मीठ घालून ही पापडी मी 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता ती साफ करायला घेतली आहे। ही भाजी साफ करताना तिला साईडला जे धागेदोरे आहेत ते काढून घ्यायचे आणि मी तर शक्यतो हातानेच साफ करते, म्हणजे सुरीने कटिंग नाही करत, तर हातानेच साफ करते आणि म्हणजे कीड वगैरे आहे की नाही ती समजते। पापडी साफ करून झाली आहे। ही भाजी मी रात्री साफ करून ठेवली आणि सकाळी हिची भाजी बनवली। तरीसुद्धा पापडी अजून टवटवीत आणि हिरवीगार आहे, कारण की तिला मी फ्रीजमध्ये कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवून दिली होती। आपण ह्याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत आणि थोडासा तेल आणि मीठ ॲड केल्यानंतर भाजी छान मिक्स करून घेणार आहोत हाताने। गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवून दिला आहे। ही भाजी मिक्स करून झाली की आपण तिला वाफेच्या चाळणीमध्ये घेऊन ही भाजी आपण 2 ते 3 मिनटं स्लो फ्लेमवरती वाफवून घेणार आहोत। ही भाजी आपण जर वाफेवरती वाफवून घेतली तर फार वेळ लागत नाही बनवायला, फार पटकन बनते। भाजी छान वाफवून झाली आहे, तिला थंड करून घेऊया आणि ही बाकीची तयारी आपलीसुद्धा करून झाली आहे। करूया फोडणीची तयारी। गॅसवरती कढई गरम करायला ठेवली होती, त्याच्यामध्ये ॲड केलं आहे तेल छान गरम झालं आहे। आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत जिरा आणि राई, बारीक चिरलेली लसूण आणि हिरवी मिरची, ही सुद्धा आपण फोडणीमध्ये ॲड करणार आहोत। कांदा मी उभ्या पातीमध्ये कट करून घेतला आहे आणि टोमॅटोसुद्धा, तो सुद्धा आपण फोडणीमध्ये फ्राय करून घेणार आहोत छानपैकी। कालची आपली रेसिपी होती कारले भरीत, त्यासाठी मी मसाला बनवला होता, तो मसाला मी यूज करणार आहे ह्या भाजीमध्ये। ह्या फोडणीमध्ये आपण जो मीठ ॲड केला आहे तो कांदा आणि टोमॅटोला चव येईल यापुरताच आपण मीठ ॲड केला आहे। कांदा टोमॅटो छान फ्राय करून झाला आहे, आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत। हळदी पावडर, लाल तिखट मी छोटे चम्मच 1.5 घेतला आहे, धना पावडर आणि काश्मीरी लाल तिखट। हे सर्व मसाले आपण फोडणीमध्ये छान मिक्स करून घेऊया, म्हणजे ते फोडणीमध्ये छान एकजीव होतील। ही भाजी जेव्हा आपण स्टीम करून घेतली त्यावेळेस आपण मीठ ॲड केलं होतं आणि जो मसाला आपण आता ॲड करणार आहोत त्या मसाल्यामध्ये सुद्धा मीठ ॲड केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला मिठाची आवश्यकता पडणार नाही। आपण हा मसाला छान भाजीमध्ये मिक्स करून घेऊया। वरून 1 चम्मच ॲड करणार आहोत घी ॲड केल्यानंतर आपण बॉईल केलेला बटाटा ॲड करणार आहोत। हा बटाटा मी आधी बॉईल करून घेतला होता, नाहीतर आधी बॉईल न करता तुम्ही त्याच्या छोटे छोटे काप करून जेव्हा आपण भाजी स्टीम करून घेतो तेव्हासुद्धा ते स्टीम करायला ठेवू शकता आतमध्ये। भाजी 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत। भाजीच्या या पूर्ण प्रोसेसमध्ये मी गॅसचं टेम्परेचर स्लो ठेवून दिलं होतं। भाजी बनवून तयार झाली आहे, आपण तिला फटाफट सर्व करणार आहोत। पळीताने एकदा मिक्स करून घेऊया आणि भाजी सर्व करूया एका बाउलमध्ये। आजची भाजी फारच अप्रतिम बनली आहे आणि तिचा रिझल्टसुद्धा मला घरातून मिळाला टॉप क्लास म्हणून। तर धन्यवाद तुमचं, तुम्ही कमेंट केल्याबद्दल आणि सांगितल्याबद्दल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटणार आहोत नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद, बाय बाय।